सैफ अली खानवर हेक्झा ब्लेडनं हल्ला, 1 कोटीची मागणी करत आरोपीनं हल्ला केल्याचा केअरटेकर एलियामाचा जबाब. हल्लेखोरानं वार करताच झटापटीत केअरटेकरच्या हातावरही जखम. सैफ अली खानच्या मणक्यावर गंभीर जखम. सैफच्या शरीरातून 3 इंचाचा चाकूचा तुकडा शस्त्रक्रिया करून काढला. मानेवर एक गंभीर वार झाला असून प्लास्टिक सर्जरी केल्याची माहिती. देशातील मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित. मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं. सैफवरील हल्ल्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना प्रत्युत्तर. सैफनं मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झाला का हे तपासायला हवं. हल्ला पूर्वनियोजित कटाचाही भाग असू शकतो. जितेंद्र आव्हाड यांना संशय. मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसांपासून परळीत. पंतप्रधान मोदींनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीलाही दांडी. मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुंडे अनुपस्थित. वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध. कराड बाहेर आल्यास पुराव्यांची छेडछाड सुरू करू शकतो. देशमुख कुटुंबियांवर दबावही टाकण्याची शक्यता. जामीन अर्ज फेटाळून लावण्याची सीआयडीची मागणी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारी पूर्वी मिळणार. 3 ते 4 दिवसात लाभार्थी महिलांना लाभ मिळणार. महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. महाकुंभात डुबकी लावल्यावर त्वचारोग होत असल्याच्या तक्रारी. भाजपच्याच मुनगंटीवारांकडून गंगेतील प्रदूषणावर खडेबोल. रामतेरी गंगा मेली झाल्याचं बघावं लागणं खेदकारी असल्याचंही वक्तव्य. आणीबाणीच्या काळात माझे वडील 2 वर्ष तुरुंगात होते. संविधान घेऊन नाचणाऱ्या काँग्रेसनं त्यावेळी संविधानाची हत्या करून देशाला बंदिशाळा केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका.